दिल्लीमध्ये झालेल्या एका खास समारंभादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची अनपेक्षित भेट घडली। ही भेट खास ठरली कारण मोदी आणि राज ठाकरे यांची समोरासमोर भेट होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती आहे। प्रत्यक्षात ही बैठक कोणत्याही राजकीय अजेंड्यासाठी आयोजित केलेली नव्हती। अमित ठाकरे यांच्या मेहुण्याचा विवाह दिल्लीतील हयात हॉटेलमध्ये झाला होता। या लग्न सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी देखील उपस्थित होते। त्याच ठिकाणी दोघांची भेट झाली आणि काही वेळ दोघांमध्ये संवादही झाला। मोदी आणि राज ठाकरे यांची शेवटची मंचावरची उपस्थिती लोकसभा निवडणुकीत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती सभेत झाली होती। त्यानंतर दोघे एकत्र दिसले नव्हते। त्यामुळे दिल्लीतील अचानक झालेली ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली। दरम्यान मुंबई महापालिका निवडणुका जवळ येत आहेत आणि राज ठाकरे यांनी महायुती विरोधात उघड भूमिका घेतली आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची बीएमसी मध्ये युती होण्याची शक्यता वाढत असून त्यामुळे ठाकरे बंधू विरुद्ध भाजप अशी थेट लढत रंगू शकते। त्या लग्न सोहळ्यात केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे वरिष्ठ नेते, सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती आणि विविध पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित होते। तसंच अलीकडे मुंबईच्या भवितव्याबद्दल राज ठाकरे आक्रमक झाले आहेत। मुंबई वाचवण्याची ही शेवटची संधी असा नारा देत त्यांनी मराठी ओळखीसाठी मोठी मोहीम छेडली आहे। एका केंद्रीय मंत्र्याच्या वक्तव्याचा संदर्भ देत त्यांनी मुंबईला गुजरातशी जोडण्याचा डाव सुरू आहे असा आरोपही केला होता। या सर्व पार्श्वभूमीवर दिल्लीतील मोदी-राज ठाकरेंची भेट जरी औपचारिक आणि अपघाती वाटत असली तरी महाराष्ट्राच्या राजकारणात तिचे पडसाद उमटतील याविषयी शंकाच नाही। दरम्यान तुम्हालाही अशा राजकीय अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।